कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सावली। सारंग सर, मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करू का? हो ठीक आहे। चौथा फोन आहे, चौथा साहेबांचा। ये बा आई साऊ, तुला परत कधी या घरात बघती ना असं झालं होतं मला। या घराचा उमरा तुझ्याच वाटेकडे डोळं लावून बसलं होतं बरं। पैसा हो, तुला तिथं तुझ्या घरी बघून समाधान नाही झालं। शेवटी पोरीला तिच्या माहेरी बघणं, तिचं लाड करणं याच्यासारखं सुख समाधान नसतंय बापाला। हा बा, हो अहो, एवढं प्रेमाने स्वागत करू नका ना। हा सेंटिमेंटल माणूस आहे ना, लय इमोशनल होतो। पण श्रीमंत माणसांना सेंटिमेंटल आणि इमोशनल चालत नाही। कोण श्रीमंत कोण मोठं? आम्ही मोठे, आम्ही श्रीमंत। माझ्या मिस्टरांना आता जॉब लागलाय मोठा, भरपूर पगार आहे। आता बघा लक्ष्मी कशी पाणी भरते आमच्या घरात। पैसे साठले ना, तसा मेनपेक्षा मोठा बंगला बांधणार होता आम्ही। किती गाड्या आहेत त्या मेनच्या घरी? 6। आमच्याकडे 12 असतील, 12। घरात माणसं 5 आणि गाड्या 12, प्रत्येकाला 2.5। हसताय काय? एक दिवस ना तुला पण इथं कामाला ठेवी ना मी। ठीक आहे, आतापासून सामावून राहतो। हा मग आमच्या घरात आता भरभराट होणार आहे। ते म्हणतात ना आ आ आ आ सत्य आहे बघा। सत्य नाही, सारंगाचा फोन असणार बघा। अहो 2 मिनिटं राहू शकत ते सावलीमध्ये शिवाय। हा सारंग सर बोला। बोललो की नाही, 5वा फोन आहे। सावली पोचलीस का तू? हो पोहोचले। मग फोन करून कळवायला हवं होतंस ना तू। अहो मी आत्ताच आले, मी तुम्हाला फोन करणार होते पण विसरून गेले। पण तुम्ही विसरू नका, काय? गोळ्या घ्यायला विसरू नका, सगळी औषधे वेळेवर घ्या। हो, तुझी चिठ्ठी वाचून सगळी औषधं घेतली आहेत मी। आणि ऐक, ही अशी ऑर्डर नको सोडू। एवढंच होतं तर थांबायचं होतं इथे। अहो, तुम्हाला माहिती आहे ना, इथे येणं गरजेचं होतं। फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे। सारंगला कळवायलाच हवं। मॉम, येस मॉम, मी सारंगला फोन करायचा प्रयत्न करते पण सतत बिझी येतोय। जरा प्लीज बघशील तो कोणाशी बोलतोय? त्या मुलीबरोबर तर बोलत नाहीये ना तो? ठीक आहे मॉम, मी बघते, मला कळव। खरंच एका दिवसाचा प्रश्न आहे ना? हो, एकच दिवस राहणार आहे। ठीक आहे, काळजी घे। तुम्ही पण काळजी घ्या। ठेवते। हा बोल। येस मॉम, यू वर राईट। सारंग त्या मुलीशीच बोलत होता। ठीक आहे, थँक्यू। चला आता आपण सटकतो। जेवायला नेक्स्ट टाइम या। चला येतो चालू आहे।
मी शपथ घेतो आई, सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कशी झालीस? मी इथून डेपोला जाईन आणि मग तिथून बसने मग रिक्षाने. शाबास. बबलू, तिला सोडून ये. येस मॉम, यू वर राईट. सारंग त्या मुलीशीच बोलत होता. मॉम, नवीन फ्रँचायझीचे एग्रीमेंट साईन हवी आहे तुमची. करते, नंतर करते. मॉम, आपली एक गाडी बहुतेक त्या मूर्ख मुलीला ड्रॉप करण्यासाठी गेली. आय एम सो सॉरी मॉम, पण एक बोलू का? मी गेले अनेक दिवस तुम्हाला सांगते की आपण सारंगसाठी मुलगी बघूया किंवा अस्मीला परत आणूया. आय अंडरस्टँड की सारंगने तुम्हाला प्रॉमिस केले की तो तिच्या प्रेमात पडणार नाही, पण मॉम, प्रेम हे पॉइझन सारखं असतं. एकदा भिनलं की उतरणार नाही. सारंग होता अस्मीच्या प्रेमात वेडा, पण आता तो अशा स्टेजला आहे जिकडे तो अस्मीला कधीही विसरू शकतो. आणि मग त्या मुलीसाठी सगळं मोकळं होईल, इझी होईल. ती सारंगला स्वतःच्या प्रेमात पाडणार, जाळ्यात अडकवणार. आज फक्त गाडी गेलीये मॉम, उद्या सगळं घेऊन जाईल. आणि हेच जगन्नाथला हवं आहे ना मॉम. अस्मीला इग्नोर करून नाही चालणार. आपल्याला तिला शोधायला हवं. प्लीज. तू नाही शोधलंस? ऐश्वर्या, आय नो यू टू वेल. तू नक्कीच तिला शोधायचा प्रयत्न केला असणार, त्यात अयशस्वी झाली असणार, आणि म्हणून तू आत्ता माझ्याकडे आली आहेस, राईट? नाव वी आर टॉकिंग मॉम. खूप शोधलं, नाही सापडले. आपल्याला तिला शोधण्यासाठी बाहेरून एक सपोर्टची गरज आहे. लीगल सपोर्ट. ज्या व्यक्तीला कुठेही येण्या जाण्यावर रोकटोक नसेल अशी व्यक्ती. देवा. काय? आई, देवा आहे तो ग. येतो ना आपल्याकडे. सावलीचा भाऊ, सारंगचा ब्रो. ओ, त्याच्याशी आज माझं बोलणं झालं. त्याला आज मी पैसे दिले. पैसे? पैसे. बघा, इन्शुरन्स पण संपलाय त्यांचं. अरे उतरा. काय झालाय प्रॉब्लेम? बिल नाही, काय नाही. कसं काय? फाईन भरावा लागेल. बोला, नाव बोला. फाईन पेक्षा हे थोडेसे जास्त आहेत. जाऊ दे गाडी. झालं का आन्सर? ॲज इन सो लेट्स यूज हिम. या, वी कॅन यूज हिम. ठीक आहे, बोलून घे त्याच्याशी आणि नीट बोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.